घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून। शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार। दुपारी 2 वाजता वर्षा निवासस्थानी भेट होणार। आरक्षणाच्या वादासंदर्भात भेट होणार असल्याची माहिती। मराठ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दोघांकडे वेळ नाही। आजच्या भेटीमध्ये आरक्षणावर चर्चा होते की दंगली लावण्याबाबत होते हे माहिती नाही। आजच्या पवार आणि शिंदेंच्या भेटीवर जरांगे यांचा निशाणा। भारताच्या राजकारणामध्ये भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार शरद पवार। भ्रष्टाचाराला संस्थात्मक करण्याचं काम पवारांनी केलं। पुण्यामधून अमित शहांचा जोरदार हल्लाबोल। भ्रष्टाचाराचे आरोप झालेले डर्टी डझन शहांसोबत भाजपा। गृहमंत्री शहांनी माहितीच्या आधारावर आरोप करावे। सुप्रिया सुळेंसह जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। शहांनी काय टीका केली माहिती नाही, ते ऐकून प्रतिक्रिया देईन। अजितदादांचा अमित शहांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर बोलण्यास नकार। अमित शहा हे गृहमंत्री असल्याचं सांगायला लाज वाटते। देशाचा गृहमंत्री कसा नसावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमित शहा। संजय राऊतांची अमित शहांवर टीका। महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा पराभव अमित शहांच्या जिवारी लागला, त्यामुळे त्यांचा आक्रोश सुरू आहे। संजय राऊतांची शहांवर टीका। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे ठाम। सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची देखील मागणी। प्रसाद लाड यांना मला मॅनेज करायचं आहे का? तुम्ही गचाळ माणसं। जरांगे यांची प्रसाद लाड यांच्यावर टीका। विरोधकांचं जाऊ द्या, तुम्ही ओबीसीतून आरक्षण देणार का ते आधी सांगा। मनोज जरांगे यांचा फडणवीसांना सवाल। उद्धव ठाकरे 4 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर। ठाकरे इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेणार। मनसेकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू। मनसेचे निरीक्षक राज ठाकरे यांच्याकडे अहवाल सादर करणार। राज ठाकरे आढावा घेणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस। राज्यभरातील कार्यकर्त्यांकडून आज विविध कार्यक्रमांचं आयोजन। नितेश राणे यांच्याकडून फडणवीसांचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख। नितेश राणे यांच्याकडून फडणवीसांना ट्विटद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा। मंत्रालयासमोरील राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर अजित पवारांचे बॅनर्स। कार्यकर्त्यांकडून अजितदादांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा। अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात जोरदार बॅनरबाजी। बॅनरवर लाडका दादा म्हणून झळकले बॅनर्स। नागपुरातील इमामवाडा, काचीपुरा, लक्ष्मीनगर चौक परिसरामध्ये बॅनर झळकले। नाशिकमध्ये देखील अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स। अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आले बॅनर्स। मीरा भाईंदरमध्ये देखील अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी। भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। कोकण, घाटमाथा आणि विदर्भामध्ये आज जोरदार पावसाचा इशारा, तर उर्वरित राज्यांमध्ये हलक्या सरी कोसळतील, हवामान खात्याची माहिती। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरजन्य स्थिती। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर, तर रायगडमध्ये महाड, कोल्हापूर, माणगाव आणि कर्जतमधील शाळांना देखील सुट्टी। मुंबईमध्ये पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत। मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू। पश्चिम रेल्वे 5 ते 10 मिनिटांनी, तर हार्बर मार्गावरील रेल्वे 10 मिनिटं उशिरानं। गडचिरोलीमधील जनजीवन अद्यापही विस्कळीत। 3ऱ्या दिवशीही 4 महामार्ग आणि गडचिरोलीमधील 30 मार्ग बंद। पुरामुळे जिल्ह्यातील अनेक मार्गांवर वाहनांच्या रांगा। पंचगंगा नदीजवळील शिवाजी पूल ते गंगावेशकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद। पंचगंगा नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं खबरदारी। भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गामध्ये मोठी वाढ। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। ठाण्यातील कोपरी पुलावरून जाण्यास वाहन चालकांचे हाल। पावसाचं पाणी रस्त्यावर आल्यानं नागरिकांचे मोठे हाल। नागपुरातील मानेवाडा भागामध्ये पाणी साचल्यानं नागरिक आक्रमक। सिमेंटचा रस्ता तोडत निकृष्ट कामाचा आरोप। मुसळधार पावसामुळे नालासोपाऱ्यातील मुख्य रस्ते पाण्याखाली। तुळिंज, आचोळे रोड, नगीनदास पाडा या ठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचलं। पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची कसरत। सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। औदुंबरमधील दत्त मंदिरात जाण्यास बंदी। नागरिकांना सतर्कतेचा इशारा।
रायगडच्या नागोठणे इथल्या अंबा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ, रायगडमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात. रत्नागिरीतील काजळी नदीनं रौद्ररूप, इशारा पातळीवरून वाहणाऱ्या काजळी नदीचं पाणी पात्राबाहेर, काजळी नदीची सध्याची पाणी पातळी 18 मीटरहून अधिक. काही वेळासाठी आलेल्या पावसानं गोंदिया शहरातील अंडरग्राऊंड मार्गाला देखील तळ्याचं स्वरूप, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची ये-जा. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाला पावसाचा फटका, दगड आणि माती रस्त्यावर तर डोंगरातून मोठ्या प्रमाणावर पाणी देखील रस्त्यावर, संरक्षक भिंत नसल्यानं वाहतुकीला धोका. राज्यभरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ, आतापर्यंत पावसामुळे 271 लोकांचे बळी तर 330 जनावरं दगावली. नागपुरात शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे 2 जणांचा मृत्यू तर 1 जण बेपत्ता. भरतवाडा, पुनापूर आणि सोमलवाडा पोलिसांकडून शोध सुरू. परशुराम घाटातील सवतसडा धबधब्याचं सौंदर्य, परशुराम घाटाच्या पायथ्याशी असलेला धबधबा प्रवाहित. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सध्या ट्रॅफिक जाम. दौलताबाद किल्ला परिसरामध्ये तब्बल 2 तास ट्रॅफिक. सध्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरामध्ये पावसाची संततधार. पुण्यातील नाणेघाट परिसरातील छोटे मोठे धबधबे देखील प्रवाहित. धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. धाराशिवमध्ये पावसाच्या हलक्या सरी, शहरावर दाट धुक्याची चादर. धुक्यामुळे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काहीशी मंदावली. पुण्याच्या आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष शेती कामांचा अनुभव. निगडाळे इथल्या भात लागवडीसह घेतला बैलजोडीचा कुळव हाकण्याचा देखील आनंद. इंग्लंडमधील बाथ शहरामध्ये रंगलेल्या 65व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाची विशेष कामगिरी. 6 विद्यार्थ्यांच्या भारतीय संघानं पटकावलं 4 सुवर्ण, 1 रौप्य पदक आणि 1 विशेष पारितोषिक. पॅरिस ऑलिम्पिकच्या सुरक्षेसाठी भारतीय सुरक्षा दलाची टीम देखील सज्ज असणार. भारतीय खेळाडूंसोबत आयटीबीपीची K9 टीम तैनात. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुरक्षेबद्दल पत्नीकडून गंभीर चिंता व्यक्त. बुरशा बीबी यांच्याकडून खान यांना अमानुष स्थितीत ठेवलं जात असल्यासोबतच अन्नही व्यवस्थित दिलं जात नसल्याचा आरोप. गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. नवसारी, राजकोट आणि सुरतमध्ये पूर परिस्थिती. घरांमध्ये पाणी साचल्यानं मोठं नुकसान. मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाची हजेरी. मुंबईसह उपनगरात देखील सकाळपासूनच रिमझिम पाऊस.